नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा. आज आपल्या घराला रंग द्यायचा आहे आणि इथं रंग देण्याची कशी काय प्रोसेस असते, कसं काय करतात ते सगळ्या गोष्टी, हे सगळं मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. खरं तर आधी विचार केला होता की मी आणि आवी मिळून रंग देऊ, कारण सोपं असतं रंग देणं. पण आवीला एकतर ऑफिसचा सुद्धा वर्कलोड आहे आणि थोडं प्रोफेशनली तो जर रंग देतील तर तो जास्त परफेक्ट असेल आपण देण्यापेक्षा, असा सगळा विचार करून आम्ही हे काम एका कंपनीला दिलेलं आहे. तर हा रंग देण्याआधी काय काय तयारी करावी लागते किंवा आम्ही काय काय तयारी केलेली आहे रंग देण्यासाठी, कोण कोण आलेलं आहे, किती माणसं, काय काय त्या प्रोसेसेस आहेत, हे सगळं मला तुमच्याशी शेअर करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आजचा हा ब्लॉग. त्यांनी 8:30चं टायमिंग दिलं होतं आणि बरोबर सकाळी 8:25ला या त्यांच्या 2 गाड्या इथे पार्क झालेल्या आहेत. मला इथल्या लोकांची ही सगळ्यात गोष्ट आवडणारी आहे, ती म्हणजे वक्तशीरपणा. सांगितलं 8:30 तर 5 मिनिटं आधीच येणार. कधीच वेळ होत नाही, कधीच. तर हे वेळेत आलेले आहेत आणि आता थोडं प्रिपरेशन करतील ते आणि लगेचच काम सुरू करतील. आल्या आल्या कामाला सुरुवात त्यांनी केलेली आहे. भिंतीवर जे बोर्ड आहेत बटनांचे वगैरे, तर ते आधी तो एक जण आहे तो काढून घेतोय. एसीचे वेंट वगैरे दिसतात, त्याच्या बाहेरच्या त्या प्लेट्स त्या सुद्धा काढाव्या लागणार आहेत. सगळं सामान त्यांनी ठेवलंय. शिडी ही तर पेंटरची असते आणि याचे नवीन शूज आहेत. शिवाय तो पांढरे कपडे घालून आलाय, हे एक मला विशेषच वाटलंय. या खोल्यांमधला म्हणजे जिथं रंग द्यायचा आहे तिथला पसारा आम्ही कसा ठेवलाय ते दाखवते. गेस्ट रूममध्ये सगळा पसारा बऱ्यापैकी ठेवलाय, थोडा बेसमेंटला पण ठेवलेला आहे. इथे कलर द्यायचा नाहीये, फक्त जो बाहेरचा कलर जे खूपच मल्टी कलर दिसत होतं आल्या आल्या, तर तिथलाच लिव्हिंग किचन आणि आपला डायनिंग एरिया इथलाच फक्त कलर आहे, हॉलवेचा कलर आहे. त्यामुळे इथलं सामान सगळं आम्हाला एकत्र इथं ठेवावं लागलेलं आहे. आता 2 दिवसांसाठी हे बेसमेंट हा एवढाच जो भाग आहे तेच फक्त घर म्हणून वापरता येणार आहे. आता हे तर रोज लागतात जॅकेट्स बाहेर जाताना. झाडं जी आपली लिव्हिंग एरियामध्ये होती प्लांट स्टँडवर, ती सगळी मी इथे आणून ठेवलेली आहेत या खिडकीमध्ये. आणि इथे बाकी ज्या किचन काउंटरवर ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या इथे ठेवल्यात. आदल्या रात्री ही सुद्धा स्पेशल तयारी करावी लागली, कारण त्यांनी आधीच तशा सूचना दिलेल्या होत्या कलर करायचं फायनल झाल्यावर, की भिंतीवर जे काही स्टिकर्स वगैरे असतील तर ते काढायचे. हे खूप हौसेनं लावले होते. बिल्वला त्यावेळी कार आवडायच्या, ज्यावेळी या घरात राहायला आलो 2022 मध्ये तेव्हा. आता काही त्याला त्या आवडत पण नाहीत, त्यामुळं हे काढून टाकण्याचं काही दुःख नाहीये. ऍक्च्युअल कामाला आता सुरुवात झालीये. सगळीकडे त्यांनी झाकून घेतलेलं आहे, टेप लावून घेतलाय. One of my friend do these kind of things. Like he painted his house twice, and he loves to tape and all those things. He's also a detailed hero. Well, I like it's not even just like taping and stuff like that. I modify a lot of like consoles with like motherboards and stuff like that. So I anything that's like really like attention to detail is my favorite. I love it. So you do like you change the architecture of the processors, or what exactly? Pretty much like adding motherboards or stuff like that. So like I take like Nintendo products and I'll modify them, like custom screens, buttons, Nice. like clickable buttons instead of like pressure. Yeah. And I'll solder all that stuff, figure all that out. ऐकलं ना आता तो काय सांगत होता? असा हुशार कार्यकर्ता मिळालाय आज आम्हाला रंग द्यायला. हा हा दुसरा आहे आता जो इथे काम करतोय तो, आणि त्याचा तो जोडीदार आहे. दोघंही खूप हुशार आहेत. आधी सगळीकडे पॅचेस त्यांनी करून घेतलेले आहेत, जिथं जिथं होल असतात आपल्याकडे पुट्टी भरतात तशाच टाईप. बऱ्याच ठिकाणी सगळीकडेच ते एक काम आत्ता पूर्ण झालेलं आहे. मी मधून वर येते आणि या सगळ्या क्लिप्स घेतेय, कारण कंटिन्यू फिल्मिंग करणं तर शक्य नाही. ऑलरेडी त्यांना आम्ही विचारलं ते घरात आल्या की असं मी व्हिडिओ करणार आहे, तुम्हाला चालेल का? तर ते म्हणाले हो बिंदास करा. त्यांना सांगितलं आपलं चॅनल आहे वगैरे, मग त्यांना फार भारी वाटलं आणि म्हटले करा व्हिडिओ. त्यामुळे अधूनमधून येऊन मी हे फिल्मिंग करतेय, चेक करतेय सगळीकडे कसं कसं त्यांनी काम केलंय. सुरू आहे त्यांचं काम. ते जे पॅचेस आहेत पांढरे, तर ते गुळगुळीत करतोय तो मशीननी.
आधी म्हणजे मी तर लहानपणी बघितले तेव्हा हे सँडपेपरने करायचे. आत्ता आपल्याकडे सुद्धा आय गेस या सगळ्या मशीन्स असतील. इथं रंगसुद्धा त्यांनी आणून ठेवलेले आहेत, जे आम्ही सांगितलेले होते. तर ते रंग त्यांनी आणलेले आहेत. बाकी थोडं जो काही कचरा म्हणण्यापेक्षा ते प्लेन करताना जी डस्ट पडतीये खाली, तर ते सगळं तो व्हॅक्यूम क्लीनरनी तिथल्या तिथं क्लीन करतोय. म्हणजे परत एकदम जास्त कचरा व्हायला नको आणि जास्त एकदम क्लिनिंगचा त्यांना सुद्धा लोड यायला नको. त्यामुळे ते लगेच तिथल्या तिथं सगळं स्वच्छ करतायत. Hope we are not disturbing you. Hope we are not disturbing No, you. you're fine. हे दोन आहेत ना, ते टाकून ठेवूया. हे बघ बलून इथं सामान कुठे ठेवलं? इन द गेस्ट रूम. आधीचा रंग खरवडून काढणार नाहीयेत ते. त्याच्यावरच पहिला जो कोट असतो प्रायमरचा, तर तो द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आता. पहिल्यांदा हा प्रायमरनी बॉर्डर करून घेतोय ब्रशनी आणि बहुतेक मध्ये ते रोलरनी करणार असावेत. कारण बॉर्डर रोलरनी करता येत नाही, त्यामुळे हा ब्रशनी करतोय. हा स्वतःच आत्ता मला म्हणालाय, की माझं क्लोजअप फिल्मिंग कर, एकदम छान मी असं जवळून काम करताना दाखव. या पायऱ्यांच्या आजूबाजूला दिसणारा जो रंग आहे, तर तो सुद्धा बदलायचा आहे, कारण तो वरच्याच रंगासारखा आहे. मग इथल्या कामाला सुरुवात करण्याआधी तो व्हॅक्यूम करून घेतोय. पायऱ्यासुद्धा म्हणजे पायऱ्यांवरचं कार्पेट आणि आजूबाजूच्या भिंतींवर जे बोर्ड्स आहेत, तर त्याच्या कडा हे सगळं तो आत्ता पहिल्यांदा व्हॅक्यूम करून घेतोय. भरपूर झालं ना. मागे बघ, टर्की आल्यात का? गेले तर वाटतं, गेले पलीकडं. आम्ही मोठा मोठा होता खूप. मगाशी मी म्हणाले तसंच केलेलं आहे सेम, की बॉर्डर करून घेतली आहे ब्रशनी आणि रोलरनी सगळीकडे प्रायमर देत आहेत. इकडचा तर पूर्ण पण झाला. तरी प्रायमर आहे अजून हा. दोन कोट केलं. बिल्वच्या रूममध्ये प्रायमर सगळीकडे देऊन झाला. मला असं वाटतं आवी म्हणतोय 2 कोटमध्ये होईल, पण काय माहिती, कारण डार्क आहे ना आतला रंग. पण आतला रंग खरवडून काढत नाहीयेत, त्यामुळे तेवढा कचरा पडत नाहीये, हे पण खरं आहे. हे जो टूल्स आपल्याकडे असते तर आपण पण देऊ शकतो. थोडं प्रिसिजन पाहिजे. दोघांनी कामं एकदम बरोबर वाटून घेतलेली आहेत आणि एका रूममध्ये हा असेल तर दुसऱ्या रूममध्ये तो आहे, त्यामुळे त्यांचं कोऑर्डिनेशन खूप भारी आहे. दोघंच असले तरी सुद्धा स्पीडनं कामं होत आहेत ते याच्यामुळेच, आणि टाइमपास करत नाहीत अजिबात. ही एक मी यांची ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे. छान काम चालू आहे यांचं. फायनली सगळीकडचा प्रायमर देऊन झालेला आहे आणि काही ठिकाणी तर पहिला कोट सुद्धा झालेला आहे. अजून तरी दुपार पण झालेली नाहीये. म्हणजे त्यांनी सकाळी 8:30 वाजता काम सुरू केलेलं आहे. ब्रेक तर घेतलेला नाहीच आहे. कंटिन्यू त्यांचं काम सुरू आहे. आम्ही बघतो इकडं तिकडे. इथं या हॉलवेमध्ये झालेला आहे पहिला कोट देऊन. बाकीकडे सगळीकडे प्रायमर देऊन झालेला आहे. सगळ्या भिंती वेगळ्या वेगळ्या रंगाच्या होत्या, त्यामुळं आम्हाला असं वाटलं की त्या एकसंध असतील तर ते एकच रंग चांगला दिसेल. आत्ता आपल्याकडं कशी काय म्हणजे पेंटिंगची कामं चालतात हे तरी मी गेल्या 6 वर्षात बघितलेलं नाहीये. पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आपल्याकडं यात सेम प्रोसेसेस असतात का? म्हणजे मला तरी असं वाटतं की सेमच असेल, काही यात काही फार फरक नसेल. कारण सगळ्या मशीन्स वगैरे तर आजकाल आपल्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळं असंच आपल्याकडचं पण काम चालत असावं असं मला वाटतंय. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की यापेक्षा अजून काही वेगळं आपल्याकडे असतं का?
सगळं सामान त्यांचं असं डायनिंग एरियात त्यांनी ठेवलेलं आहे व्यवस्थित लावून. क्लीनअप वगैरे सगळं झालेलं आहे आणि ते गेले सुद्धा सकाळी बरोबर 8:30 पासून ते 4:30 पर्यंत सलग मुलं काम करत होती. मध्ये जेवणाचा पण त्यांनी ब्रेक घेतला की नाही, की एक गेला आणि मग नंतर दुसरा गेला, काय माहिती, आम्हाला तेही समजलं नाही. पण आम्ही जेव्हा जेव्हा वर येत होतो तेव्हा आम्हाला ते दोघंही कामच करताना दिसत होते. आधी वाटलेलं एवढ्या मोठ्या एरियाला रंग द्यायचा आहे तर खूप दिवस लागतील, पण नाही, त्यांनी 2 दिवस सांगितलं आणि 2 दिवसामध्ये आता आज तर प्रायमर तर सगळीकडे देऊन झालाच आणि पहिला कोटसुद्धा काही ठिकाणी देऊन झाला, काही ठिकाणी फक्त अशी बॉर्डर करून झाली. आता उद्या सकाळी येतील ते. आता आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. माझ्या मागे आहे झाकलेला सोफा. 70% काम त्या दोघांनी कालच पूर्ण केलेलं आहे आणि मला वाटतं आज दुपारपर्यंत ते सगळं सामान जिथल्या तिथं लावण्यापर्यंत त्यांचं सगळं काम होईल, कारण त्यांच्या हातांना भयानक वेग आहे. तर आता येतीलच ते. सकाळचे 8 वाजलेले आहेत. 8:30ला येतो म्हणालेत कालच्यासारखेच. 8:25ला दारात हजर होतील. ठरलेल्या वेळेत मुलांनी सुरुवात केलेली आहे आणि मला इथं दिसतंय की पहिला कोटसुद्धा झाला. अजून काय काय सुरू आहे बघूया. ओ, सगळीकडे पहिला कोट झाला. सगळीकडे झाला ना पहिला कोट. आत्ता कुठे आहेत ते? बिल्वच्या बेडरूम मध्ये. अरे, आपलं बेडरूमचा डोर क्लोज करायचं राहिलं आणि सगळं खूप पसार आहे आत. माझ्या लक्षात नाही आलं. मस्त दिसेल आणि अजून याच्यावर एक कोट आल्यावर तर अजून भारी दिसेल. आतमध्ये दिसते तसं. कुठे? हे दुसरा कोट आहे का? दुसरा कोट. वाव. नाही रे, फर्स्ट आहे आय गेस. कुठं? इथं नाही ग. थांबताला इकडे यायचंय वाटतं. आत्ता बहुतेक दोघांनी सुद्धा जेवणाची सुट्टी केली आहे. हां, एक कार दिसत नाही आहे, म्हणजे हो, बाहेर गेलेत दोघं सुद्धा. बऱ्यापैकी त्यांचं काम होत आलेलं आहे. दुसरा कोटसुद्धा देऊन झालेला आहे. हाच रंग ठरवला होता आम्ही. व्हाईट स्नो नावाचा हा रंग आहे. साधा पांढरा रंग म्हटलं तरी केवढ्या शेड असतात ना त्याच्यामध्ये. त्यातली ही व्हाईट स्नो शेड आम्हाला निवडायची होती आणि ती निवडलेली होती. ऑलमोस्ट सगळीकडं मला वाटतं झालं आता दुसरा कोट. काही ठिकाणी राहिला असेल आणि जिथं डार्क रंग आहे तिथं 3 कोटसुद्धा द्यावे लागणार होते. जसं की इथं तुम्हाला माहिती आहे की आपला आधी रंग कोणता होता, असा लाल, त्याला लाल नाही म्हणता येणार, कुठली तरी लालमधली ती शेड होती, मला एक्झॅक्ट नाव माहिती नाही आहे. आणि त्याच्यावर व्हाईट कलर म्हटल्यावर जास्त कोट्स लागणार. असं हे सगळं आहे. हे काम झालं की मग ते हे जे त्यांनी बोर्ड काढलेले आहेत ते सुद्धा ते परत बसवणार. कुठे कुठे वेंट्स होते ते सुद्धा काढलेले आहेत, ते सुद्धा बसवणार. मग तर त्यांचं सामान गोळा करतील, क्लिनिंग करतील आणि जातील. सगळी आवरावर सुरू केलेली आहे यांनी. आता स्वच्छता पण सुरू केलेली आहे. तर व्हॅक्यूम क्लीनर लावला आहे कारण पेंटिंग पूर्ण झालं आपलं. नो, हे क्लिनिंगच सुरू आहे का तिकडे? अच्छा, ड्राय करतात ते तिकडे. असं दिसेल का आपल्याला? ओके, ड्रायरनी ना नॉर्मल. हां, तसं दिलं तर बाकीचं मी घेऊ. क्लोजेटला सुद्धा दिलेला आहे. चला, एकदाचं काम यांचं पूर्ण झालं. आता आम्हाला सामान जिथल्या तिथं लावायला लागणार आहे. तरी अजून वाळल्यावर हा व्यवस्थित दिसेल कारण सगळीकडे ओला कलर आहे. 3 कोट्स त्यांना द्यावे लागले एवढं सगळं कव्हर करण्यासाठी. मोठं वाटतं ना घर असं, आणि ब्राईट वाटतं एकदम. आधीच्या ओनरनी काय एवढे वेगळे वेगळे रंग देऊन ठेवलेले काय माहिती. सुंदर दिसतंय. त्यांची बॉटल राहिली आहे तिथे, पाण्याची बाटली तिथे माहित नाही का, ते मिक्स करायला पण येतात.
ओके. काहीतरी करायला खूप वेळ लागतो. बेल्वाच्या टॉय रूम मध्ये सुद्धा 3 कोट द्यावे लागले कारण इथं निळा रंग होता आधी. किती छान हे पडलंय बघ ना. आता सूर्यास्त होतोय आणि त्याचा प्रकाश बघ किती छान प्रकाश पडलाय. खूप वाटतोय ना. हा, घरात एकदम अशी लाईट वाटते आता. खूप छान वाटतोय प्रकाश. चला आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात. बाय बाय.